इयत्ता 5वीच्या ऑनलाईन शिक्षणामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये नकाशा आपला सोबती या पाठाचे स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित असणारा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नकाशा आपला सोबती। आपल्या परिसरातील जमीन सारख्या उंचीची नसते। उंच सकलफनामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात। त्यामुळे डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, बेटे इत्यादी भूरूपे तयार होतात। हे तुम्ही तिसऱ्या पाठात अभ्यासले आहे। आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आवश्यक ठरते। इयत्ता 4थी मध्ये आपण नकाशा संबंधी माहिती घेतली होती। त्यात 5000 वर्षापूर्वीचा नकाशा सुद्धा होता। याचा अर्थ मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती। त्यावेळी नकाशाचा उपयोग मुख्यतः युद्धासाठी होत असे। युद्ध करताना प्रदेशाच्या भूरचनेची, प्राकृतिक रचनेची सखोल माहिती आवश्यक होती। शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखणे सोपे होत असे। त्यासाठी परिसराच्या भूरचनेचे नकाशे वापरले जात। भूरूपाची उंची, आकार इत्यादीमधील फरक विचारात घेऊन नकाशात विविध भूरूपे दाखवता येतात। ही भूरूपे नकाशावर वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जातात। नकाशांच्या आधारे भूरूपे कोणकोणत्या पद्धतीने दाखवता येतात ते आपण समजून घेऊया। करून पहा, तुमच्या शाळेची सहल एका किल्ल्यावर जाणार आहे। तुम्ही बसने एका ठिकाणी उतरलात। किल्ला एका डोंगरावर आहे। तेथे जाण्यासाठी तुम्हाला आणखीन एक डोंगर आणि एक दरी ओलांडून जावे लागणार आहे। दोन्ही डोंगर आणि दरी सोबतच्या चौकटीत दाखवा। हे दाखवताना त्यात दरीची खोली आणि डोंगराची उंची कशी दाखवता येईल याचा विचार करा। सांगा पाहू। वरील नकाशांचे निरीक्षण करा। हे सर्व नकाशे एकाच प्रदेशाची भूरचना दाखवणारे आहेत, परंतु या नकाशांमध्ये फरक आहे। नकाशांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा। नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची कशाच्या आधारे दाखवली आहे? उत्तर: नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची समोच्च रेषेच्या आधारे दाखवली आहे। नकाशा ब मध्ये रंगाचा वापर कशासाठी केला आहे? नकाशा ब मध्ये रंगाचा वापर हा भूरूपांच्या उंचीतील फरक दाखवण्यासाठी केला आहे। नकाशा क इतर दोन नकाशांपेक्षा कशा प्रकारे वेगळा वाटतो? उत्तर: केवळ नकाशा क मध्ये भूरूपांमधील उंचीतील फरक थेट नकाशात दिसत आहे। नकाशा अ, ब, क मधील सर्वात उंच ठिकाण कोणत्या दिशेस आहे? नकाशा अ, नकाशा ब आणि नकाशा क मधील सर्वात उंच ठिकाण नकाशात दक्षिण दिशेस आहे। अ, ब व क पैकी कोणत्या नकाशातून भूरचना योग्य प्रकारे समजते? उत्तर: नकाशा अ, नकाशा ब आणि नकाशा क पैकी नकाशा क या नकाशातून भूरचना
योग्य प्रकारे समजते. कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी व रुंदी सहज दाखवता येते, परंतु भूरचनेची खोली व उंची सहजपणे दाखवता येत नाही. नकाशात या बाबी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. 1. समोच्च रेषा पद्धती, 2. रंग पद्धती आणि 3. उठावदर्शक आराखडा. 1. समोच्च रेषा पद्धती. या पद्धतीचा वापर नकाशामध्ये जमिनीचा उंच सकलपणा दाखवण्यासाठी करतात. जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून मोजून त्यानंतर समान उंचीची ठिकाणे निश्चित केली जातात. नकाशात त्यांची नोंद योग्य ठिकाणी केली जाते. नकाशावर नोंदवलेली ही ठिकाणे रेषेच्या साहाय्याने आकृतीत दाखवल्याप्रमाणे एकमेकास जोडतात. समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या या रेषेस समोच्च रेषा म्हणतात. नकाशा अ मध्ये पहा, यामध्ये समान उंचीच्या ठिकाणांच्या आधारे रेषा काढलेल्या आहेत. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. या पद्धतीमुळे प्रदेशाचा उंच सकलपणा सहज लक्षात येतो. प्रदेशाचा उतार व विविध ठिकाणची उंची समजण्यास मदत होते. समोच्च रेषांमधील अंतर कमी केल्यास त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो, तर हे अंतर जास्त असल्यास जमिनीचा उतार मंद असतो हे लक्षात घ्या. त्यासाठी सोबतच्या आकृतीची मदत घ्या. 2. रंग पद्धती. ही समोच्च रेषावर आधारित पद्धत आहे. या पद्धतीत समोच्च रेषा दरम्यान रंग भरले जातात. प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरतो. जसे जलभागासाठी निळा रंग, तर त्यांच्या लगतच्या जमिनीसाठी गडद हिरवा रंग, त्यापेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी फिकट हिरवा व त्याहीपेक्षा जास्त उंचीच्या जमिनीसाठी पिवळा इत्यादी रंग पद्धतीमध्ये वापर केला जातो. सोबतच्या रंग तालिकेचे निरीक्षण करा. उंचीतील फरकानुसार रंगसंगतीत होणारा बदल लक्षात घ्या. समोच्च रेषांदरम्यान वापरलेल्या रंगांमुळे भूरचनेतील फरक चटकन लक्षात येतो. नकाशा ब पहा. तीन. उठावदर्शक आराखडा. ही सर्वात आधुनिक पद्धती आहे. त्यासाठी कृत्रिम उपग्रहांची मदत घ्यावी लागते. कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे नकाशे काढले जातात. नकाशा क पहा. उंचीनुसार भूरचनेत होणारा बदल नकाशात आपल्याला थेट दिसतात. वरील पद्धतींचा वापर करून नकाशे तयार केल्यास प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना अचूक समजते. म्हणजेच उंची, खोली किंवा उतार इत्यादींची कल्पना येते. संगणकाच्या आधारे या नकाशांवरील प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते. प्राकृतिक नकाशांचा वापर लष्करी कारवाया, पर्यटन, गिरिभ्रमण, मार्ग आखणे, परिसराच्या विकासाचे नियोजन करणे इत्यादींसाठी करता येतो. जरा डोके चालवा. वरील चौकटीत वेगवेगळ्या उंचीवरील ठिकाणे दिली आहेत. त्यातील समान उंचीवरील ठिकाणांचे बिंदू पहा. समान उंचीवरील ठिकाणांचे बिंदू रेषांनी जोडा. ही कृती करताना तुम्ही नकाशामध्ये भूरूपे दाखवण्याची एक पद्धती वापरली आहे. ती कोणती ते खाली रिकाम्या चौकटीत लिहा. तर ती पद्धत आहे समोच्च रेषा पद्धती. माहित आहे का तुम्हाला, नकाशा तयार करण्याच्या अनेक आधुनिक पद्धती आता विकसित झाल्या आहेत. त्यापूर्वी प्रकाश छाया,
पद्धतीचा वापर करून नकाशे तयार केले जात असत. सोबत दिलेला नकाशा हे त्याचे उदाहरण आहे. जरा डोके चालवा. रंग पद्धतीचा वापर करून आणखी एका पाठात नकाशा दिला आहे. तो कोणता ते शोधा व त्याचे शीर्षक चौकटीत लिहा. तर तो नकाशा आहे भारत प्राकृतिक. करून पहा. तुमच्या शाळेच्या किंवा घराच्या परिसरातील विविध गोष्टी दाखवणारा आराखडा तयार करा. तुम्ही तयार केलेला आराखडा व मित्राने तयार केलेला आराखडा एकमेकांकडे पाहण्यासाठी द्या. मित्राच्या आराखड्यामधील समजलेल्या बाबी व न समजलेल्या बाबींची वेगवेगळी यादी करा. आराखड्यातील समजलेल्या व न समजलेल्या गोष्टींबाबत एकमेकांशी चर्चा करा. तुमच्या मित्राने तयार केलेल्या काही गोष्टी तुम्हाला का समजल्या नसतील यावर विचार करा. नकाशाचा उपयोग अनेक जण करतात. आराखडा किंवा नकाशा यात विविध घटक दाखवले जातात. ते वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले तर आराखडा किंवा नकाशा समजणे अवघड होते. म्हणूनच नकाशात दाखवलेले घटक सर्वांना सहजपणे समजावेत यासाठी चिन्हे व खुणांचा वापर केला जातो. चिन्हे व खुणा सर्वसाधारणपणे सर्वांना समजतील अशा विशिष्ट व समान पद्धतीने दाखवतात. सांकेतिक खुणा. नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेल्या खुणा या बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. उदाहरणार्थ रेषा, वर्तुळ, त्रिकोण, बिंदू इत्यादी. सांकेतिक चिन्हे. नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्हे. चिन्हे म्हणजे त्या गोष्टींसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृती होय. उदाहरणार्थ देऊळ, मशीद, किल्ला इत्यादी. चिन्हे व खुणांचा वापर केल्याने त्या ठिकाणाबाबत थोडक्यात व अचूक माहिती नकाशा वाचणाऱ्याला मिळते. चिन्हे व खुणा कशासाठी वापरल्या आहेत ती माहिती नकाशाच्या सूचीत दिली जाते. सांगा पाहू. खालील चिन्हे व खुणा ओळखा व त्यांची नावे चौकटीत लिहा. भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशे तयार करताना वापरलेली काही चिन्हे व खुणा सोबत दिल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा. टपाल कार्यालय, बंदर, दीपगृह, किल्ला, स्मशानभूमी, आंतरराष्ट्रीय सीमा, युद्धभूमी, लोहमार्ग, विहीर, झरा, स्थानिक उंची, वस्ती, गवत, समोच्च रेषा, तलाव, रस्ता, खान, राखीव वने ही भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशे तयार करताना वापरलेली चिन्हे आणि खुणा आहेत. माहित आहे का तुम्हाला, भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. तिची स्थापना 1767 साली झाली. या संस्थेने प्रत्येक सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे विविध प्रमाणावरील स्थलदर्शक नकाशे तयार केले आहेत. हे नकाशे अचूकतेबाबत जगमान्य आहेत. या संस्थेचे मुख्य कार्यालय उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. जरा डोके चालवा. जसबीर
आणि मनजित नकाशा वाचत आहेत त्यांना खालील खुणा व चिन्हे कळत नाहीत. 1. खुणा व चिन्हांच्या पुढे त्यांचा अर्थ लिहून तुम्ही त्यांना मदत कराल का? 2. यातील चिन्हे कोणती आणि खुणा कोणत्या ते कंसामध्ये नोंदवा. करून पहा. आता पूर्वी केल्याप्रमाणे आपल्या शाळेचा किंवा घराच्या परिसराचा आराखडा पुन्हा तयार करा. त्यासाठी वापरायची चिन्हे व खुणा प्रथम निश्चित करा. या आराखड्यासाठी त्यांचा वापर करा. पहा बरं, आता एकमेकांचे आराखडे तुम्हाला समजायला सोपे वाटतात का? आपण काय शिकलो? भूरूपांची ओळख, प्राकृतिक रचना, नकाशात दाखवायच्या पद्धती, उंची व खोलीसाठी रंगाचा वापर, सांकेतिक चिन्हे व खुणांचा वापर या गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलो. यानंतर नकाशा आपला सोबती या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय आपण पाहूया. 1. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा. भूरूपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भूरूप वहीत काढा. उदाहरणासाठी आपण या ठिकाणी एक भूरूप काढूया. भूरूपांची यादी: डोंगर, आंबागड, गायखुरी. 2. टेकड्या: गायमुख, चांदपूर, भीमसेन, पवनी. 3. मैदान: वैनगंगा नदीचे मैदान. आकृतीमध्ये हे भूरूप काढलेले आहे, त्याची निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही काढा. प्रश्न दुसरा. खालील 2 वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा. अ. सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते. या वाक्यामध्ये बघा, भूरूपदर्शक शब्द आहे डोंगराचा, डोंगर, आणि त्याचं चिन्ह पुढील प्रमाणे आपल्याला काढता येईल. ब. निमेष घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे. या वाक्यामध्ये भूरूपदर्शक शब्द भूरूप, बेटावर, बेट हे आहे आणि त्याचं चिन्ह या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. प्रश्न तिसरा. खालील घटकांसाठी चिन्हे व खुणा तयार करा. घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खेळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी यासाठी चिन्हे व खुणा आपण पुढील प्रमाणे तयार करू शकतो. उत्तर: घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खेळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी यासाठी आपण अशा पद्धतीनं चिन्हे व खुणा तयार करतो. प्रश्न चौथा. सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो, परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे. त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा. उत्तर: पाठ्यपुस्तक पान क्रमांक 43 वर दिलेल्या नकाशातील कमी उंचीचा प्रदेश दर्शवणारी निळी रंगसंगती चुकली आहे. त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये नकाशा आपला सोबती या पाठाचे स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित असणारा स्वाध्याय पाहिला. आपण या पाठाचं वाचन करून त्यावर आधारित असणारा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि त्याचा सराव करायचा आहे.